शिवपुराणात एक असा नियम सांगितला आहे जो ऐकून तुमचे डोळे उघडतील. माणसाने आयुष्यभर कितीही पापे केली असती तरी एका साध्या गोष्टीने ती सगळी पापे नष्ट होऊ शकतात. शिवनामात आणि भस्मात अशी कोणती अद्भुत शक्ती आहे जी मोठमोठ्या संकटांनाही भस्म करते? कपाळावर त्रिपुंड किंवा भस्म लावताना आपण कोणत्या चुका करतो? त्रिपुंडाच्या 3 रेषांमध्ये तब्बल 27 देवतांचा वास असतो, हे तुम्हाला माहिती आहे का? शिवपुराणातील विद्येश्वर संहितानुसार भस्म लावण्याचे अचूक नियम आणि त्याची रहस्ये आज आपण जाणून घेणार आहोत. शिवपुराण विद्येश्वर संहिता अध्याय 23 ते 24. शिवनाम जप, भस्मधारणाचा महिमा, त्रिपुंडाचे देवता आणि स्थाने इत्यादींचे प्रतिपादन. अध्याय 23 आणि 24. ऋषी म्हणाले, हे महाभाग व्यास शिष्य सुतजी, आपल्याला नमस्कार असो. आता आपण त्या अत्यंत उत्तम भस्म महात्म्याचे वर्णन करावे. भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य आणि उत्तम नाम महात्म्य या तिन्हींचे परमप्रसन्नतेने प्रतिपादन करा आणि आमच्या हृदयाला आनंद द्या. सुतजी म्हणाले, हे महर्षींनो, तुम्ही अत्यंत उत्तम गोष्ट विचारली आहे. हा सर्व लोकांसाठी हितकारक विषय आहे. जे लोक भगवान शिवाची उपासना करतात ते धन्य आहेत, कृतार्थ आहेत. त्यांचा देहधारण यशस्वी झाला आहे आणि त्यांच्या कुळाचा उद्धार झाला आहे. ज्यांच्या मुखात भगवान शिवाचे नाव आहे, जो आपल्या मुखाने सदाशिव आणि शिव इत्यादी नावांचे उच्चारण करत राहतो, पण त्याला स्पर्शही करू शकत नाही. जसे खदिराच्या म्हणजेच खैराच्या झाडाच्या निखाऱ्याला स्पर्श करण्याचे धाडस कोणताही प्राणी करू शकत नाही. हे श्री शिव, आपल्याला नमस्कार असो. श्री शिवाय नमस्तुभ्यं अशी वाणी जेव्हा मुखातून निघते तेव्हा ते मुख सर्व पापांचा विनाश करणारे पवित्र तीर्थ बनते. जो मनुष्य प्रसन्नतेने अशा मुखाचे दर्शन करतो त्याला निश्चितच तीर्थस्नानाचे फळ प्राप्त होते. हे ब्राह्मणांनो, शिवाचे नाव, विभूती म्हणजेच भस्म आणि रुद्राक्ष हे तिन्ही त्रिवेणीसारखे परमपुण्यमय मानले गेले आहेत. जिथे या तिन्ही शुभ वस्तू नेहमी राहतात त्याच्या दर्शनानेच मनुष्य त्रिवेणी स्नानाचे फळ प्राप्त करतो. भगवान शिवाचे नाव गंगा आहे, विभूती यमुना मानली गेली आहे आणि रुद्राक्षाला सरस्वती म्हटले गेले आहे. या तिन्हींची संयुक्त त्रिवेणी सर्व पापांचा नाश करणारी आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, या तिन्हींचे महात्म्य सद्बुद्धीचे लक्षण असलेले भगवान महेश्वर सोडून दुसरे कोणीही पूर्णपणे जाणत नाही. या ब्रह्मांडात जे काही आहे ते सर्व केवळ महेश्वरच जाणतात. हे विप्रवृंद, मी माझ्या श्रद्धा भक्तीनुसार थोडक्यात भगवान शिवांच्या महिमेचे वर्णन करतो. तुम्ही सर्वजण प्रेमपूर्वक ऐका. हे नाम महात्म्य सर्व पापांचे हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे. शिव या नामरूपी वणव्यात महापापरूपी मोठा पर्वत अनायासे जळून भस्म होतो. हे सत्य आहे. सत्य आहे, यात शंका नाही. हे शौनक, पापामुळे उत्पन्न होणारे नाना प्रकारचे जे दुःख आहे ते एकमेव शिवनामानेच म्हणजेच भगवान नामाच्या जपाने नष्ट होणारे आहे. दुसऱ्या साधनांनी सर्व पुण्य केले तरी ते पूर्णपणे नष्ट होत नाही. जो मनुष्य या भूतलावर सदा भगवान शिवाच्या नामाच्या जपातच लीन राहतो तो वेदांचा ज्ञाता आहे, तो पुण्यात्मा आहे, तो धन्यवाद देण्यास पात्र आहे आणि तो विद्वान मानला गेला आहे. हे मुने, ज्यांचा शिवनाम जपात विश्वास आहे त्यांच्याद्वारे आचरणात आणलेल्या नाना प्रकारच्या धर्मव्रतांना
फळ येण्यासाठी मी उत्सुक असतो. हे महर्षी, भगवान शिवाच्या नामाच्या जपाने जितके पाप नष्ट होते तितके पाप मनुष्य या भूतलावर करूच शकत नाही. जो शिवनामरूपी नौकेवर आरूढ होऊन संसाररूपी समुद्राला पार करतो त्याचे जन्ममरणरूपी संसाराचे मूलभूत कारण असलेले सर्व पाप नक्कीच नष्ट होते. हे महामुने, संसाराचे मूलभूत पातक रूपी झाड शिवनामरूपी कुऱ्हाडीने नक्कीच नष्ट होते. जे पाप रूपी वणव्याने पीडित आहेत त्यांनी शिवनामरूपी अमृताचे प्राशन केले पाहिजे. पापाच्या दावानलाने दग्ध झालेल्या लोकांना त्या शिवनामामृतशिवाय शांती मिळू शकत नाही. जे शिवनामरूपी अमृताच्या वृद्धीने निर्माण झालेल्या धारेत डुबकी मारतात ते संसाररूपी वणव्यात उभे राहूनही कधीही शोकाचे भागीदार होत नाहीत. ज्या महात्म्यांच्या मनात शिवनामाबद्दल खूप मोठी भक्ती आहे अशा लोकांची अचानक आणि पूर्ण मुक्ती होते. हे मुनीश्वर, ज्याने अनेक जन्मात तपस्या केली आहे त्याचीच शिवनामावर भक्ती निर्माण होते, जी सर्व पापांचा नाश करणारी आहे. ज्याच्या मनात भगवान शिवाच्या नामाबद्दल कधीही खंडित न होणारी असाधारण भक्ती प्रकट झाली आहे त्याच्यासाठी मोक्ष सुलभ आहे. हे माझे मत आहे. जो अनेक पापे करूनही भगवान शिवाच्या नामजपात आदराने लागला आहे तो सर्व पापांपासून मुक्त होतो, यात संशय नाही. जसे वनात दावानलाने दग्ध झालेले वृक्ष भस्म होतात त्याच प्रकारे शिवनामरूपी वणव्याने दग्ध होऊन त्या समयापर्यंतचे सगळे पाप भस्म होतात. हे शौनक, ज्याचे अंग रोज भस्म लावल्याने पवित्र झाले आहे आणि जो शिवनाम जपाचा आदराने वापर करतो तो या घोर संसार सागराला पार करतोच. सर्व वेदांचे अवलोकन करून पूर्ववर्ती महर्षींनी हे निश्चित केले आहे की भगवान शिवाच्या नामाचा जप संसार सागराला पार करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हे मुनिजनो, अधिक सांगण्याने काय लाभ. मी शिवनामाच्या सर्व पापहारी महात्म्याचे एकाच श्लोकात वर्णन करतो. भगवान शंकराच्या एका नामातही पापहरण करण्याची जितकी शक्ती आहे तितके पातक मनुष्य कधीही करू शकत नाही. हे मुने, पूर्वकाळात महापापी राजा इंद्रद्युम्नाने शिवनामाच्या प्रभावानेच उत्तम सद्गती प्राप्त केली होती. अशीच एक ब्राह्मणी युवती जिने खूप पाप केले होते तीसुद्धा शिवनामाच्या प्रभावानेच उत्तम गतीला प्राप्त झाली. हे द्विजांनो, अशा प्रकारे मी तुम्हास शिवनामाचे उत्तम महात्म्य वर्णन केले. आता तुम्ही भस्माचे महात्म्य ऐका, जे सर्व पावन वस्तूंपेक्षाही पावन करणारे आहे. हे महर्षींनो, भस्म संपूर्ण मंगलांना देणारे आणि उत्तम आहे. त्याचे 2 भेद सांगितले गेले आहेत. त्या भेदांचे मी वर्णन करतो. सावध होऊन ऐका. एक महाभस्म जाणले पाहिजे आणि दुसरे स्वल्प भस्म. महाभस्माचेही अनेक भेद आहेत. ते 3 प्रकारचे सांगितले गेले आहेत: श्रौत, स्मार्त आणि लौकिक. स्वल्प भस्माचेही खूप साऱ्या भेदांचे वर्णन केले गेले आहे. श्रौत आणि स्मार्त भस्म हे केवळ द्विजांसाठीच म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य उपयुक्त मानले गेले आहे. तिसरे जे लौकिक भस्म आहे ते इतर सर्व लोकांच्या उपभोगात येऊ शकते. श्रेष्ठ महर्षींनी हे सांगितले आहे की द्विजांनी वैदिक मंत्रांच्या उच्चारासह भस्म धारण केले पाहिजे. इतरांसाठी विनामंत्र केवळ धारण करण्याचा विधान आहे. जळालेल्या शेणापासून प्रकट होणाऱ्या भस्माला आग्नेय म्हणतात. हे महामुने, हे सुद्धा त्रिपुंडाचे
द्रव्य आहे असे म्हटले गेले आहे. अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या भस्माचाही मनीषी पुरुषांनी संग्रह करावा. अन्य यज्ञांतून प्रकट झालेले भस्म ही त्रिपुंड धारणाच्या कामात आणले जाऊ शकते. जाबालोपनिषदात आलेल्या अग्नी इत्यादी 7 मंत्रांद्वारे पाण्याने मिश्रित भस्माला चोळून म्हणजेच विविध अंगावर मर्दन करून लावावे. महर्षी जाबालीने सर्व वर्णांसाठी आणि आश्रमांसाठी मंत्राने किंवा विना मंत्राने आदराने भस्म त्रिपुंड लावण्याची आवश्यकता सांगितली आहे. सर्व अंगावर सजला म्हणजेच पाण्याने भिजवलेल्या भस्माने मर्दन करणे किंवा विविध अंगावर तिरपे त्रिपुंड लावणे या कार्यांचा मोक्षाची इच्छा असणाऱ्या पुरुषाने कधीही त्याग करू नये असा श्रुतीचा आदेश आहे. भगवान शिव आणि विष्णूनेही तिरपे त्रिपुंड धारण केले आहे. अन्य देवींसहित भगवती उमा आणि लक्ष्मी देवीनेही वाणीद्वारे याची प्रशंसा केली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्णसंकर आणि जातिभ्रष्ट पुरुषांनीही उद्वर्तन म्हणजेच भस्म लावणे आणि त्रिपुंडाच्या रूपात भस्म धारण केले आहे. त्यानंतर भस्मधारणाचे आणि त्रिपुंडाचे महिमा व विधी सांगून सुज्जी पुन्हा म्हणाले, हे महर्षींनो, अशा प्रकारे मी थोडक्यात त्रिपुंडाचे महात्म्य सांगितले आहे. हे सर्व प्राण्यांसाठी गोपनीय रहस्य आहे, म्हणून तुम्हीही याला गुप्तच ठेवले पाहिजे. हे मुनिवर्य, कपाड इत्यादी सर्व निर्दिष्ट स्थानांवर भस्माने ज्या 3 तिरप्या रेषा बनवल्या जातात त्यांना विद्वज्जनांनी त्रिपुंड म्हटले आहे. भुवयांच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंच्या भुवयांच्या शेवटापर्यंत जेवढा विस्तार आहे तितका मोठा त्रिपुंड ललाटावर धारण केला पाहिजे. मध्यमा आणि अनामिका अंगाने 2 रेषा करून त्यांच्यामध्ये अंगठ्याने विरुद्ध दिशेने काढलेली तिसरी रेषा त्रिपुंड आहे. किंवा मधील 3 बोटांनी भस्म घेऊन आदरपूर्वक भक्तिभावाने कपाडावर त्रिपुंड धारण करावे. त्रिपुंड अत्यंत उत्तम तसेच भोग आणि मोक्ष देणारा आहे. त्रिपुंडाच्या 3 रेषांपैकी प्रत्येक रेषेत 9 देवता आहेत, ज्या सर्व अंगांमध्ये स्थित आहेत. मी त्यांचा परिचय देतो, सावध होऊन ऐका. हे मुनिवर्य, पहिल्या रेषेचे आकार गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातः सवन आणि महादेव हे 9 देवता आहेत. ही त्रिपुंडाची पहिली रेषा समजली पाहिजे. ही गोष्ट शिवदीक्षा प्राप्त पुरुषाने चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे. तसेच प्रणवाचा दुसरा अक्षर उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यंदिन सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर हे दुसऱ्या रेषेचे 9 देवता आहेत. प्रणवाचा तिसरा अक्षर मकार, आहवनीय, अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन आणि शिव हे तिसऱ्या रेषेचे 9 देवता आहेत. अशा प्रकारे स्थान देवतांना उत्तम भक्तिभावाने रोज नमस्कार करून ज्ञान इत्यादींनी शुद्ध झालेला पुरुष जर त्रिपुंड धारण करेल तर तो भोग आणि मोक्षाला प्राप्त करतो. हे मुनीश्वर, आता संपूर्ण अंगांमध्ये स्थान देवता सांगितल्या जात आहेत. आता त्यांच्या संबंधित स्थाने सांगतो, भक्तिपूर्वक ऐका. 32, 16, 8 किंवा 5 स्थानांमध्ये त्रिपुंडाचा न्यास करावा. मस्तक, ललाट, दोन्ही कान, दोन्ही नेत्र, दोन्ही नासिका, मुख, मान, दोन्ही हात, दोन्ही कोपर, दोन्ही मनगट, हृदय, दोन्ही बाजू, नाभी, दोन्ही अंडकोश, दोन्ही उर, दोन्ही गुल्फ, दोन्ही गुडघे,
दोन्ही पिंडली आणि दोन्ही पाय हे 32 उत्तम स्थाने आहेत. यांमध्ये क्रमशः अग्नी, जल, पृथ्वी, वायू, 10 दिशा, 10 दिक्पाल आणि 8 वसू यांचा निवास आहे. धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे 8 वसू मानले गेले आहेत. या सर्वांचे नाव मात्र घेऊन यांच्या स्थानांमध्ये विद्वान पुरुषाने त्रिपुंड धारण करावे अथवा एकाग्रचित्त होऊन 16 स्थानांमध्येही त्रिपुंड धारण करू शकते. मस्तक, ललाट, कंठ, दोन्ही खांदे, दोन्ही भुजा, दोन्ही कोपर, दोन्ही मनगट, हृदय, नाभी, दोन्ही बाजू आणि पाठीचा भाग या 16 स्थानांवर त्रिपुंड लावावे. तिथे दोन्ही अश्विनी कुमार, शिव, शक्ती, रुद्र, ईश, नारद आणि 9 शक्तींचे पूजन करावे. हे सर्व मिळून 16 देवता आहेत. अश्विनी कुमार 2 सांगितले गेले आहेत, नासत्य आणि दश्र अथवा मस्तक, केस, दोन्ही कान, मुख, दोन्ही भुजा, हृदय, नाभी, दोन्ही उरू, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय आणि पृष्ठभाग या 16 स्थानांमध्ये 16 त्रिपुंडाचा न्यास करावा. मस्तकात शिव, केसांमध्ये चंद्र, दोन्ही कानात रुद्र आणि ब्रह्मा, मुखात विघ्नराज गणेश, दोन्ही भुजांमध्ये विष्णू आणि लक्ष्मी, हृदयात शंभू, नाभीत प्रजापती, दोन्ही उरूंमध्ये नाग आणि नागकन्या, दोन्ही गुडघ्यांत साध्यगण, दोन्ही पायांमध्ये समुद्र आणि विशाल पृष्ठभागात संपूर्ण तीर्थदेवता रूपात विराजमान आहेत. अशा प्रकारे 16 स्थानांचा परिचय दिला गेला आहे. आता 8 स्थाने सांगितली जातात. गुह्यस्थान, ललाट, 2 उत्तम कर्णमुले, दोन्ही खांदे, हृदय आणि नाभी ही 8 स्थाने आहेत. यामध्ये ब्रह्मा आणि सप्तर्षी हे 8 देवता सांगितले गेले आहेत. हे मुनीश्वर भस्माच्या स्थानांना जाणून घेणाऱ्या विद्वानांनी अशा प्रकारे 8 स्थानांचा परिचय दिला आहे. अथवा मस्तक, दोन्ही भुजा, हृदय आणि नाभी या 5 स्थानांना भस्मधारणा योग्य मानले गेले आहे. देश, काल इत्यादींची अपेक्षा ठेवून उद्वर्तन म्हणजेच भस्म अभिमंत्रित करणे आणि पाण्यात मिसळणे इत्यादी कार्य करावे. जर उद्वर्तनात असमर्थ असाल तर त्रिपुंड इत्यादी लावावे. त्रिनेत्रधारी, तिन्ही गुणांचे आधार तथा तिन्ही देवतांचे जनक भगवान शिवाचे स्मरण करत नमः शिवाय म्हणून कपाळावर त्रिपुंड लावावे. ईशाभ्यां नमः असे म्हणून दोन्ही पार्श्वभागांत त्रिपुंड धारण करावे. बीजाभ्यां नमः असे बोलून दोन्ही मनगटांवर भस्म लावावे. पितृभ्यां नमः म्हणून खालील अंगात, उमेशाभ्यां नमः म्हणून वरच्या अंगात, ईशाभ्यां नमः म्हणून पाठीवर आणि डोक्याच्या मागच्या भागात त्रिपुंड लावले पाहिजे. अध्याय 23 आणि 24 समाप्त. शास्त्रानुसार भस्म लावणे आणि शिवनाम घेणे ही केवळ एक पूजा नाही, तर आपल्या आयुष्याला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकण्याचा मार्ग आहे. हा पवित्र संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. हर हर महादेव. कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.